नमस्कार मंडळी. फिरस्ती फॅमिलीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण एका छान आणि निवांत ठिकाणी आलोय. हे आहे कण्हेर धरण. सातारा जिल्ह्यात वेण्णा नदीवर हे धरण बांधलंय. 1977 मध्ये याचं काम सुरू झालं आणि 1993च्या आसपास पूर्ण झालं. या धरणामुळे साताऱ्यातील शेतीला आणि पिण्याच्या पाण्याचा खूप मोठा प्रश्न सुटलाय. इथला परिसर एकदम शांत आणि निसर्गरम्य आहे. सातारा शहरापासून हे धरण जवळजवळ 15 किलोमीटर दूर आहे. साताऱ्याची तहान भागवण्यात या धरणाचा खूप मोठा वाटा आहे. बघताय ना, हे ठिकाण फिरण्यासाठी खूप मस्त आहे. इथून जवळच आपलं प्रसिद्ध कास पठार आणि महाबळेश्वर सुद्धा आहे. तुम्ही साताऱ्याला आलात तर इकडे नक्की भेट द्या. वीकेंडला कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी कण्हेर धरण एक उत्तम पिकनिक स्पॉट आहे. इथली मोकळी हवा आणि हा निसर्ग खूप फ्रेश वाटतो. मित्रांनो, सध्या तुम्हाला इथल्या पाण्याची पातळी थोडी खाली गेलेली दिसेल, कारण पावसाळा अजून सुरू झालेला नाही. पाणी कमी असलं तरी इथलं सौंदर्य मात्र अजिबात कमी झालेलं नाही. पावसाळ्यात हेच धरण अगदी तुडुंब भरलेलं असतं. पाहताय ना, या लहान मुलांना पाण्यात दगड मारायला किती मजा येते ना. आमचा अगू पण तेच करतोय. त्यांच्या या लहान लहान गोष्टीतून मिळणारा आनंद बघायला आम्हाला खूप आवडतं. आमच्या अगस्त्यासोबत इथल्या किनाऱ्यावर चालताना खूप छान वाटतंय. शहराच्या गर्दीपासून दूर कण्हेर धरणाची ही शांतता मनाला खूपच सुखावून जाते. या किनाऱ्यावरचा निसर्ग किती अस्सल, किती जिवंत आहे ना. इथला थंड वारा, पाण्याचा आवाज, सगळंच कसं एकदम नैसर्गिक आहे. अगो पाण्यात दगड टाकण्यात पार मग्न झालाय. मुलांचं हे असं निसर्गाशी खेळणं पाहिलं की आपलाही सगळा थकवा कुठल्या कोठे पळून जातो. संध्याकाळच्या वेळी आकाशातले हे रंग बघायला आम्हाला खूप आवडतं. जणू काही निसर्गाने कॅनव्हासवर सुंदर चित्रच काढलंय. आणि विचार करा, जेव्हा पाऊस पडतो तेव्हा हेच आकाश अजून किती जास्त रंगीबेरंगी आणि मनमोहक दिसत असेल. पावसाळ्यातील हे दृश्य तर डोळ्याचं पारणं फेडणारं असतं ना.
मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, विज्ञानानुसार पाण्याच्या सानिध्यात राहिल्याने माणसाचं मन शांत होतं. याला ब्लू माइंड इफेक्ट म्हणतात. पाण्याचा आवाज आणि त्याची शांतता आपला ताणतणाव कमी करून आपल्याला आतून रिलॅक्स फील करून देते. मित्रांनो, इथून घरी परतताना इथल्या मातीत आम्हाला काहीतरी चमकणारं सापडलंय आणि टॉर्चच्या प्रकाशात ते अगदी लकाकतंय. नक्की काय आहे हे आम्हालाही माहिती नाही. कदाचित एखादा खनिज पदार्थ असावा किंवा चमकणारी वाळू. तुम्हाला याबद्दल काही माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग मित्रांनो, पुढच्या एपिसोडमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.